महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आपण कशासाठी पाणी वापरतो? कोण सांगेल? पिण्यासाठी. हात वरती करून उत्तर द्या. कशासाठी पाणी वापरतो? सांग. पिण्यासाठी. बरोबर. अजून सांग. घरातील इतर कामासाठी. बरोबर. अजून? आपल्या सार्वजनिक गरजा असतात त्यांच्यासाठी. बरोबर. एकदम छान. आता मी तुम्हाला एक आवाज ऐकवते. तो तुम्ही बघा कशाचा आवाज आहे. तुम्ही ओळखा. येतोय ऐकू सगळ्यांना? कशाचा आवाज आहे सांग? हां, एकदम छान. तर आज आपली सर्वप्रथम तुम्ही सांगितलं मला पाणी कशासाठी वापरतो, बरोबर आहे? तर मग बघा, थेंब थेंब वाचवू पाणी आनंद येईल जीवनी. म्हणजे थेंब थेंब जर पाणी वाचवलं आपण तर आपल्या जीवनात काय येणार आहे? आनंद येणार आहे आणि आपल्या सगळ्या सुखसोयी सगळ्या गरजा भागणार आहे. तर आपण कशासाठी पाणी वापरतो? कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी, पिण्यासाठी, शेतीच्या कामासाठी, घरातली कामं करण्यासाठी, उदाहरणार्थ कपडे भांडी वगैरे करण्यासाठी, स्वयंपाकासाठी, जलविद्युत निर्मिती करण्यासाठी. म्हणजे
पावसातले जे पाण्याचे थेंब असतात ते सरसर येतात. बरोबर सांगितलं, छान. आता तुम्ही कवितेचा अर्थ ऐका. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा. म्हणजे काय? शब्द जाऊ दे आणि विषय आहे गाण्याचा, अर्थ राहू दे. अर्थ म्हणजे काय? शब्दांना एवढं महत्व नाहीये तेवढं अर्थांना महत्व आहे. म्हणून कवितेने असं सांगितलं की शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. बहुमोल म्हणजे काय? अत्यंत महत्त्वाचं. बरोबर. बहुमोल, मोल म्हणजे मूल्य, अत्यंत महत्वाचे. मोल म्हणजे अत्यंत महत्वाचे. मोती बननी सरसर येती. मोती कसे येतात? सरसर येतात. मोतीला काय म्हटलेलं आहे? पाणी, पावसाचे थेंब. ते कसे येतात? ते सरसर येतात. ते वर्षामधल्या सरीतून म्हणजे पावसाची जी सर येते त्या सरीतून काय होतात? ते मोती येतात. ते माळ ओवते निसटून जाते बावरते जणू परी कुणी. माळ ओवते म्हणजे काय करते? जे पावसाचे थेंब असतात ते कसं एक आल्यानंतर बराच वेळ थांबतात का? नाही. ते एका मागोमाग पटापट येत असतात ना, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे माळ ओवते निसटून जाते. पटकन येऊन निसटून जातात. ते खाली नद्या नाल्यांमधनं वाहत जातात. बावरते जणू परी कुणी म्हणजे बावरते म्हणजे काय? बावरते म्हणजे गोंधळून जाणे. बावरते म्हणजे गोंधळून जाणे. या मोत्यांचा संचय कर म्हणजे काय? या मोत्यांचा संचय कर. संचय म्हणजे काय? तर साठवून ठेवणे. जे पावसाचे पाणी येते ते काय करायचं? आपल्याला साठवून ठेवायचे आणि मग ते आपण जसं आपल्याला उपयोगात आणायचे शेतीच्या कामासाठी, घरातल्या कामासाठी किंवा अजून उद्योगधंद्यासाठी, तर काय करायचं? तसंच हळूहळू ते पाणी वापरायचंय. म्हणून सांगितलेले या मोत्यांचा संचय कर, साठवून ठेव. प्रश्न तुझ्या रे जिण्याचा म्हणजे पाणी अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? मग ते काय करायचंय? साठवून ठेवल्यानंतर ते आपल्यालाच उपयोगात येणार आहे ना? तर नाही येणार उपयोगात? ते येणारे उपयोगात. म्हणून ते खूप महत्वाचे आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं या मोत्यांचा संचय कर, प्रश्न तुझ्या रे जिण्याचा. तुझ्या जगण्याचा प्रश्न आहे त्यामुळे त्या पाण्याचं तू जतन कर, साठवून ठेव. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. पुढे बघा. आभाळातील या मोत्याने माती मधुनी पिकती मोठी. म्हणजे पावसामुळे जे पाणी येतं ते काय होतं? शेतात जातं. बरोबर आहे? आपण त्यासाठी काय करतो? शेतीला ते पाणी देतो आणि मग त्यातून काय निर्माण होतं? आपल्याला पीक येतं आणि मग ते आपलं काय करतं? भूक भागवते की नाही? ते पिकापासून आपण जेवण करतो. गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, ते कशावर पिकतं? सगळं पाण्यावर येतं. आणि पाणी कुठून येतं आपल्याला? पावसामुळे मिळतं. बरोबर आहे? निसर्ग जाणी मोल तयाचे तुम्ही माणसे काम कोती. निसर्ग जाणी म्हणजे निसर्ग जाणतोय मोल तयाचे. निसर्ग जाणतोय पावसाचे मोल काय, पाऊस कशासाठी पडला पाहिजे, कशासाठी नाही. पण तुम्ही माणसे काम कोती. माणसांना त्याचं माहिती का? त्याचा उपयोग करतात का माणसं? त्याला जतन करून ठेवतात का? नाही ठेवत. जेवढा निसर्ग जाणतो तेवढा माणसं आपण व्यक्ती जाणत नाही. कोती म्हणजे काय? तर संकुचित वृत्तीचे. कोती म्हणजे काय? तर संकुचित वृत्तीचे. बरोबर. संचय करत्या तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा. संचय कर तिजोरीतला म्हणजे काय? जसं की आपलं सोनं, चांदी, पैसे आपण कुठे ठेवतो?
तिजोरी ठेवतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे जे पाणी आहे त्याचं पण आपण काय करायला पाहिजे, संचय केला पाहिजे. आपण ते साठवून ठेवले पाहिजे. संचय करत्या तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा, आभाळातील बहुमोलाचा छान. मग आता तुम्हाला कविता समजली सर्वांना? हो. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरे द्या. कवी पावसाच्या थेंबांना काय म्हणतो? हा सांग तू. मोती. कवी पावसाच्या थेंबांना मोती म्हणतो. दुसरा प्रश्न, पावसाचे थेंब कुठून येतात? हा सांग तू. बरोबर, पावसाचे थेंब आभाळातून येतात. काय म्हणायचं? पावसाचे थेंब आभाळातून येतात. छान. पाण्याचे थेंब कसे आहेत असे कवी सांगतो? मोत्यासारखे अनमोल. बरोबर, बहुमोल म्हणजे अनमोल आहे, मोत्यांसारखे. एकदम छान. रिकाम्या जागा भरा, मोती बनून टिंब येती. हा सांग तू. मोती बनून सरसरी येती. खूप छान. आभाळातील टिंब थेंब आज हा पाण्याचा. हा सांग. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. खूप छान, शाबास. टिंब करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा. कोण सांगेल अजून? हा सांग तू. संचय करता. बरोबर, संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा. समजली तुम्हाला सर्वांना कविता? हो. मी काही स्वाध्याय देते, तो स्वाध्याय तुम्ही लिहून घ्या. आजचा स्वाध्याय आहे पाण्याचे महत्त्व. या विषयावर 10 ओळी निबंध तुम्ही लिहून आणायचा. उद्या मी इथं आल्यावर चेक करणार आहे. ओके, तुम्ही लिहून घ्या स्वाध्याय आजचा.